नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आपण पाहत आहोत आणि या निवडणुकीचं संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष नांदेड शहराकडे लागलेलं आहे। आता या ठिकाणी काय होणार, सत्ता कोणाची येणार, कोणाचा महापौर होणार, अशी चर्चा आता आपल्याला दिसून येताना दिसत आहे। तर या भागामध्ये आपण सविस्तर पाहूया। नमस्कार, मी बसवंत शेळगावकर, बीपीएस मराठीचा हा विशेष भाग। आपल्याला माहित आहे नांदेड शहर हा नेहमी चर्चेतच असतो, कारण या शहरामधले जे काही राजकीय समीकरण आहेत ते राजकीय समीकरणाची चर्चा संपूर्ण मराठवाड्यात होत असते। आता जर आपण पाहिलं तर यावेळेस या ठिकाणी भारतीय जनता पक्ष सत्तेत येतोय की काय अशी चर्चा आता जनसामान्यामध्ये होती आहे। भारतीय जनता पक्षामध्ये अशोकराव चव्हाण आहेत, दुसरे राज्यसभेचे खासदार अजितजी गोपछडे आहेत, मराठवाड्याचे संघटन मंत्री संजयजी कोडगे आहेत। त्याचबरोबर या भागामध्ये आपण नांदेडमध्ये जर पाहिलं तर अनेक राज्यातील मंत्री प्रचाराला या ठिकाणी आलेले होते। अनेक आश्वासन आपण या अनेक कॉर्नर सभेतून आपल्याला पाहायला मिळाले आहेत। नांदेडवरतील जे काही समस्या आहेत त्या समस्येवरती अनेक पक्षांनी या प्रचारामध्ये आपल्याला बोलताना दिसून आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षासोबतच युतीमधला दुसरा पक्ष राष्ट्रवादी सुद्धा या ठिकाणी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं दिसून आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणारे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सुद्धा या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन प्रचार केल्याचं दिसून आलेलं आहे। काही ठिकाणी शिवसेनेसोबत युती झाली राष्ट्रवादीची, तर उत्तरमध्ये मात्र सोबळावर राष्ट्रवादी लढत या ठिकाणी मात्र त्यांनी सांगितलं आहे सर्वाधिक नगरसेवक या ठिकाणी राष्ट्रवादीचे येतील, असं अनेक माध्यमांसोबत त्यांनी बोलून दाखवत आहेत। एवढंच काय तर शिवसेना हा सुद्धा युतीतला पक्ष आहे, युतीमध्ये असून सुद्धा त्यांनी स्वतंत्र लढत देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। काही ठिकाणी मात्र त्यांनी राष्ट्रवादीसोबत युती पण केलेली आहे, पण मात्र या ठिकाणी आपण पाहिलं प्रचारादरम्यान शिवसेनेमध्ये मात्र मतभेद आपल्याला दिसून आलेले आहेत। शिवसेनेचे दक्षिणचे आमदार बोंडारकर, उत्तरचे आमदार कल्याणकर यांच्यामध्ये समन्वय असल्याचं दिसून आलेलं नाही आहे। एवढंच काय तर हेमंत पाटील विधान परिषदेवर आमदार आहेत, ते सुद्धा या ठिकाणी या प्रचारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं तर त्यांच्यामध्ये मतभेद या तिन्ही आमदारांमध्ये दिसून आलेला आहे। अपक्षाच्या प्रचाराला पक्षाचे आमदार जाऊन नारळ फोडलेले आहेत। या सगळ्यांनी सुद्धा पक्षातल्याच कार्यकर्त्यांमध्ये आता हा संभ्रम करणारी अवस्था या प्रचारासमान दिसून आलेली आहे। आपण पाहिलं तर नांदेड शहरामध्ये अनेक प्रश्नांवरती अनेक सभेमध्ये बोललं गेलं, जसं की नांदेड शहराला एखादा मोठा प्रोजेक्टची आवश्यकता आहे, या ठिकाणी रोजगाराची आवश्यकता आहे, या ठिकाणी शैक्षणिक दृष्ट्या नांदेडला पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे। नांदेडला आपण जर पाहिलं तर एक स्मार्ट सिटी कसं करता येईल यावर बोलला गेलेला आहे। इंदोरच्या धर्तीवर नांदेडचा विकास झाला पाहिजे असं भारतीय जनता पक्षानं बोलून दाखवलेलं आहे। आणि याचबरोबर आपण जर पाहिलं तर शिवसेना सुद्धा प्रचारामध्ये आघाडी घेत बोललेला आहे। नगर विकास आपल्याकडे जर पाहिलं तर शिवसेना बोलते की नगर विकासाचं खातं आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे आहे आणि तेच नगराचा विकास करू शकतात, शहराचा विकास करू शकतात, म्हणून आमची सत्ता येणं जरुरी आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसून आलेले आहेत। एवढंच काय तर राष्ट्रवादी म्हणते की आर्थिक खातं आमच्याकडे आहे, जर नांदेडचा विकास करायचा असेल तर आर्थिक खातं असणं जरुरी आहे, अर्थ खातं असल्यामुळं आम्ही सर्वाधिक विकास नांदेडचा करू शकू, असं त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे। म्हणजे प्रत्येकाने आपापली बाजू बोलून दाखवली। शिवसेना, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष हे सर्व युतीतलेच पक्ष आहेत, हे सर्व एक जर पाहिलं तर युतीतलेच सत्तात असणारेच पक्ष आहेत। दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेस आणि वंचितची आघाडी आपल्याला पाहायला मिळाली। काँग्रेस आजवर महानगरपालिकेवरती सत्तेत असणारा पक्ष, या ठिकाणी मात्र काँग्रेसचे अनेक पदाधिकारी निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत इतर पक्षामध्ये गेले। असं वाटलं की काँग्रेस आता मात्र या ठिकाणी निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करते की नाही अशी शंका नागरिकांमध्ये होती, पण काँग्रेस सुद्धा वंचित सोबत युती करून या ठिकाणी अनेक उमेदवार आपल्याला पाहायला मिळाले की प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी उमेदवार दिलेले आहेत। वंचित सोबत काँग्रेसचे आणि वंचितचे असे उमेदवार आपल्याला पाहायला मिळाले, ते सुद्धा या ठिकाणी प्रचारामध्ये चांगली आघाडी घेतल्याचं दिसून आलेलं आहे। आता मात्र या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्ष सर्वच आपापल्या प्रचारामध्ये आपापल्या गोष्टी बोलून दाखवल्यानंतर, आपापल्या आश्वासन दिल्यानंतर जनता ठरवणार आहे की कोणाला मतदान करायचं। कारण नांदेड शहराच्या विकासाचा हा मुद्दा आहे, नांदेड शहराचा भविष्याचा हा मुद्दा आहे। नांदेड शहराच्या येणाऱ्या अनेक जे काही अडचणी आहेत नांदेड शहरामध्ये ते सोडवण्याचा प्रश्न आहे। म्हणून या ठिकाणी नांदेडची जनता आता मात्र सुज्ञ आहे, कोणत्या पक्षाला मतदान करणार, कोणाचा महापौर बनवणार आणि नांदेड शहराच्या विकासाला
कशी वाटचाल करणार हे मात्र जनतेच्या मतामध्ये आहे. म्हणून आता मात्र येणाऱ्या 15 तारखेलाच ती गोष्ट आता मतदानाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येणार आहे आणि निकालाच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की नांदेडची जनता कोणाच्या बाजूने आहे, कोणाचं आश्वासन या ठिकाणी त्यांना योग्य वाटलेलं आहे ते येणारा काळ ठरणार आहे. म्हणून आपण सुद्धा पाहत राहू काय नेमकं होणार आहे. तोपर्यंत इथंच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.